मित्रांनो, उद्या रामनवमीला मंदिरात जाऊन दर्शन घेण्याआधी हा 1 मिनिटाचा व्हिडिओ नक्की बघा. हजारो वर्षांपूर्वी याच दिवशी चैत्र महिन्याच्या भर दुपारी माता कौसल्याच्या पोटी एका अशा बाळाने जन्म घेतला ज्याची संपूर्ण सृष्टी वाट पाहत होती. हा जन्म कुण्या साध्या राजाचा नव्हता, तर साक्षात मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा होता. राम फक्त अयोध्येचे राजे नव्हते, तर ते करोडो मनांचे राजे होते, आहेत आणि कायम राहतील. जेव्हा सगळं जग विरोधात होतं, तेव्हा त्यांनी सत्याची आणि प्रेमाची साथ दिली. बापाने फक्त एक शब्द टाकला आणि क्षणाचाही विचार न करता त्या माऊलीने अयोध्येच्या एवढ्या मोठ्या राजवैभवाचा एका क्षणात त्याग केला. हसत हसत 14 वर्षांचा वनवास स्वीकारला. पण मित्रांनो, आज आपली परिस्थिती काय आहे? आज आपण नुसते जय श्रीरामचे स्टेटस ठेवतो, पण रामाचा एकही विचार आपण घेतला नाही. आज सख्खे भाऊ एका फुटाच्या बांधावरून, प्रॉपर्टीवरून एकमेकांचे कट्टर वैरी झालेत, कोर्टाच्या पायऱ्या झिजवत आहेत. आणि ज्या बापाने आयुष्यभर रक्ताचं पाणी करून सगळं कमवलं, त्याच आईबापाला आजची मुलं वृद्धाश्रमात पाठवत आहेत. 26 मार्च ही फक्त कॅलेंडरवरची तारीख नाही, तर सत्य आणि धर्माचा नेहमी विजय होतो याची आठवण आहे. मंदिरात जाऊन दर्शन घेण्याआधी स्वतःच्या आतला स्वार्थाचा रावण आधी जाळून टाका. कारण ज्या घरात आई वडिलांचा सन्मान होतो आणि भावाभावाच्या नात्यात निस्वार्थ प्रेम असतं, साक्षात अयोध्या तिथेच वसलेली असते. तुमच्या आयुष्यात कोण आहे जो तुम्हाला रामासारखा वाटतो? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा विचार पटला असेल तर उद्या रामनवमीला हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाच्या स्टेटसला दिसलाच पाहिजे. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय श्रीराम.